हे पोस्टर नीट पहा। थोडीशी मदत अण्णासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी। सोशल मीडियावर वाल्मिक अण्णाचं नाव आणि चेहरा सातत्यानं टिकून राहण्यासाठी आपलं आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचं आहे। फूल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा, अशा आशयाचे हे पोस्टर सध्या बीडमध्ये गाजतायत। याच पोस्टरवर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासह नामदेव महाराज शास्त्री यांचाही फोटो दिसतोय। तसंच या पोस्टरमध्ये एक QR कोडही देण्यात आलाय। या पोस्टरमुळे एकच खळबळ उडाली आहे। पोस्टरवरचा QR कोड संदीप गोरख तांदळे यांच्या बँक खात्याशी संलग्न असल्याचं उघड झालंय। मुळात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे। अशातच मुंडेंच्या दसरा मेळाव्यातही कराडच्या समर्थकांनी पोस्टर झळकावले होते आणि त्यानंतर आता पोस्टरच्या माध्यमातून थेट आर्थिक मदतीचं आवाहन केलं जात आहे। त्यामुळे सरपंच देशमुखांच्या भावानं या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। तर माझ्या बदनामीसाठी हा खोडसाळपणा करण्यात आल्याचा आरोप संदीप तांदळे यांनी केलाय। आरोपीचं समर्थन किती करावं, कुठल्या स्टेप पर्यंत करावं आणि कशा पद्धतीने करावं, ह्याचं जे आता उदाहरण बघताय आपण, लोकप्रतिनिधी जे की आरोपीचं समर्थन करत आलेले आहेत, आतापर्यंत एक शब्दही न बोलता आरोपीच्या विरुद्ध आरोपीचं समर्थन करताना जे आतापर्यंत दिसलेले आहेत, ते लोकप्रतिनिधी देखील आतापर्यंत काही बोललेले नाही। या बाबतीमध्ये मी जिल्हाधिकारी आणि SP साहेब या दोघांनाही सगळ्या गोष्टी पाठवलेल्या आहेत। काय कारवाई होती याच्यावर हे बघणं खूप महत्वाचं आहे। न्यूजवर जो बॅनर जे व्हायरल केलंय ते कोणीतरी बनावट बनवून त्याच्यामध्ये एडिटिंग करून ते सर्वत्र पसरवण्याचं काम केलंय। त्याच्यामध्ये उद्देश फक्त हा आहे की माझी बदनामी करायची, मला कुठेतरी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवायचं, याच्या पलीकडे दुसरं काहीच कारण नाहीये। तरी पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो की जो कोणी तो बॅनर एडिट केलाय त्यांच्यावर त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। वाल्मिक कराडचे राजकीय नेत्यांसोबतचे हितसंबंध याआधीही समोर आले, मात्र तुरुंगात असणाऱ्या आरोपीचे बॅनर थेट राजकीय मेळाव्यात झळकावले जात असतील, पोस्टरच्या माध्यमातून खुलेआम आरोपीचं समर्थन करून आर्थिक निधी मागितला जात असेल, तर अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचायला हवं। आता या पोस्टरवरून पोलीस कारवाई करणार का? कराडबाबत मौन बाळगणारे राजकीय नेते या पोस्टरबाजीनंतर तरी मौन सोडणार का, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। योगेश काशीद, साम TV न्यूज, बीड।